तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात येणाऱ्या वढव येथे 28 एप्रिलच्या मध्यरात्री भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या आगीत गावातील 6 ते 7 घरांचे संसार डोळ्या देखत खाक झाल्याचा अंदाज ग्रामस्थांकडून वर्तवण्यात येत आहे। संपूर्ण लोणार तालुक्यात या घटनेची चर्चा होत आहे। या आगीच्या भीषणतेमुळे वढव गावात अतिशय दुःखद वातावरण निर्माण झाले असून परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात तसेच मेहकर नगर परिषदेचे नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। त्याचप्रमाणे लोणार आणि मेहकर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या होत्या। आगीचे रौद्ररूप पाहून रिसोड येथूनही अतिरिक्त अग्निशमन गाडी पाचारण करण्यात आली होती। रात्रीच्या वेळी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी दाभा येथील कृषी फीडरचा वीज पुरवठा सुरू करण्यात आला आणि अतिरिक्त पाणी टँकरची व्यवस्था करण्यात आली। पहाटे 5 वाजेपर्यंत स्थानिक नागरिक आणि प्रशासकीय यंत्रणेच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आलं। सुदैवाने या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही। मात्र घरातील धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने संसार डोळ्या देखत खाक झाल्याचा अंदाज ग्रामस्थांकडून वर्तवण्यात येत आहे। या आगीत नेमके किती घरांचे आणि किती रुपयांचे नुकसान झाले याची अधिकृत माहिती अद्याप प्रशासनाकडून प्राप्त झालेली नाही। महसूल विभागाचे तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्यामार्फत सध्या घटनास्थळी पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू असून अधिकृत अहवाल प्राप्त झाल्यानंतरच नुकसानीची सत्य परिस्थिती समोर येईल। दरम्यान जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढल्यामुळे आगीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। MCN न्यूज मराठी करिता भूषण शेटे, लोणार। घराला आग लागली, तुमची काय नुकसान झालं नेमकं? नुकसान माझं सोयाबीन जळाली, घरात काढून आणलेली हळद जळाली आणि घरातले दरवाजे सगळे जळून गेले। घरात काय राहिले नाही। धान्याचं धान्य होतं, गहू येत माझे गहू जळाले 7-8 होते। काय करणार? आणि डागाच्या ठिकाणी ज्यावेळेस लागली की 12च्या दरम्यान आग लागली। ज्यावेळेस आग लागली त्यावेळेस मला फोन आला, एका मुलांनी फोन केला की तुमच्या मागीला आग लागली म्हणून। आणि तो फोन उचलल्यानंतर येऊन बघतो मी दरवाजा उघडतो तर मागचा घरातला दरवाजा माझा पेटलेला होता। मी जर समोरचा दरवाजा बाहेर पडत नव्हतो आणि फोन येत नव्हतं तर मी घरातून बाहेर सुद्धा निघू शकत नव्हतो। घरात माझा जे अंत झाला असता आतल्या आत। आणि मग माणसं सांगून विचारतात मला की तू का सांगितलं नाही कुणाला? मी सांगत केल्याशिवाय झाला असेल तर फक्त एवढंच झालं माझ्याकडून की माझा जीव घाबरला मला की मला सांगायला सुचवलं अजून कापर होतं माझ्या अंगाचं। तुमच्या काय नाव काय म्हणजे काळजी करूची सोसे। तुमच्या किती कोणाच्या घराला आग लागली? आमच्या घराचं एक महाजू सोसे, बद्री सोसे आणि रमेश सोसे। ती तिकडे गेली, ती तिच्या घरात पण नाही गेलेली। 4 घराला 6 घरं समजा हे तिथे आणता येते पण त्या नाही तिकडे गेलेली। आणि ही पण घर किती लाखाचं नुकसान झालं तुमचं किंवा काय काय साहित्य जळालं? काय काय माझं तर भरपूर नुकसान झालं। आता सांगू शकत नाही, त्याचे शब्दात मी करू शकत नाही की नुकसान किती झालं असेल ते। कारण सर्वात नुकसान जे झालं ते माझं झालं। कारण मी स्वतः जर घरातून बाहेर पडत नव्हतं तर माझं ते अंतर घरात झाला असता। धान्य गहू हे तर जळालेच, पण मी तुम्हाला सांगू शकत नव्हतं, सांगायलाच नसतो राहिलो मी तुम्हाला। मी जर घरातून एक बाहेर पडत नव्हतो